यश म्हणता येईल. पाण्याचा प्रश्न आहे बघा, पाणी आम्हाला द्या, दुसरं काही करू नका. पाणी शेतीला तेवढं देऊन टाका, त्याच्याशिवाय आम्हाला काही नको. संबंध मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः 4 जिल्हे औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि बीड या 4 जिल्ह्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये तीव्र पाण्याची टंचाई आहे, चाऱ्याची टंचाई आहे, दुष्काळ आहे. अशा परिस्थितीमध्ये नगर जिल्ह्यातला काही भाग जो आहे त्याची तीच परिस्थिती आहे. याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने युवक काँग्रेसने पायी पदयात्रा काढली. त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे की काय चाललंय राज्यामध्ये, काय चाललंय दुष्काळी परिस्थिती भागामध्ये, याचा आढावा पायी फिरून घ्यावा आणि ते जसंच्या तसं वर्णन करून प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि आदरणीय राहुलजींच्या कानावर घालावं आणि याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येतील का या दृष्टीने युवक काँग्रेसचा अजेंडा तयार करावा अशी भूमिका जी युवक काँग्रेसने मांडली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आज या सगळ्या 400-450 किलोमीटरच्या प्रवासामध्ये जो अनुभव आपल्याला आला, ज्या लोकांच्या भावना आपण समजून घेतलेल्या आहेत, मी आपल्याला एकच या निमित्तानं सूचना करणार आहे की राज्य सरकारमध्ये जरी आम्ही काम करणारे मंत्री असलो तरी जर सरकारच्या धोरणामध्ये जर काही ठिकाणी चुका होत असतील, काय धोरणं कमी पडत असतील, काय निर्णयामध्ये बदल करावा लागणार असेल, काय धोरणात्मक बदल करावा लागणार असेल तर विश्वजित कदम आपण शासनाला प्रस्ताव द्या, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी निश्चितपणाने केली जाईल. हे जाहीरपणाने मला आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगायचं. काय धोरणं बदलावं लागली तरी बदलण्याची आमची तयारी आहे, काय कायद्यामध्ये लागला तरी बदल आपण करू. पण मला असं वाटतं या युथ काँग्रेसने काढलेली ही पदयात्रा ही राज्याच्या दुष्काळाच्या दृष्टीनं एक क्रांतिकारक निर्णय करणारी पदयात्रा ठरो अशा प्रकारचं काम मला असं वाटतं तुम्हाला मला सर्वांना पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे. शेतकऱ्याचं पशुधन वाचलं पाहिजे ही प्रामाणिक भावना सरकारनं आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि म्हणून त्यांना चारा देण्याची जबाबदारी त्या एका बाजूला चाऱ्याच्या छावण्याच्या माध्यमातून सरकारच्या त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. एका बाजूला पाण्याचे टँकर देताना जनावरांनाही पाणी दिलं पाहिजे ही भावना सरकारच्या अंतःकरणामध्ये आहे. पण त्याचं नियोजन व्यवस्थित होतंय का नाही, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचतंय का नाही, लोकांनी ज्या अपेक्षेनं सरकारनं आपल्याला मदत दिलेली आहे त्या मदतीचा निश्चितपणानं लोकांना त्याचा लाभ मिळतो का नाही ही जबाबदारी सुद्धा आपल्या काँग्रेस पक्षाच्या युवक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वरती आहे. हे जाणवून देण्यासाठी त्यांनी 400 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या सर्वांना जागृत करण्याची जबाबदारी पार पाडली. त्याबद्दल मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांना अंतःकरणापासून मनापासून त्यांना धन्यवाद देतो. जालना जिल्ह्यातील कन्हैया नगरच्या रहिवाशांनी मायनी तलाव इरिगेशन बंद करून तिथे ठिबक सिंचन प्रकल्प सुरू करावेत असे स्वच्छ शब्दात सांगितले. पैठण तालुक्यात धरण असूनही स्थानिक लोकांना त्याचा लाभ मिळत नाही असं तिथल्या ग्रामस्थांचं मत आहे. तलावातील गाळ काढावा, तलावाची उंची वाढवावी अशा मागण्या दुष्काळाने पोळलेली जनता करत आहे. अशा सहाण्या सुरत्या सामान्य माणसांना दुष्काळावर मात करण्याच्या विविध उपाययोजनेमध्ये लहान मोठ्या कृतींमधून सहभागी करून घेणं हे आज महत्वाचं आहे. ही गोष्ट या संवाद पदयात्रेतून ठळकपणे पुढे येते. सहकाराची नेव पुढे आता, नव्या कल्पना नवी
7 डिसेंबरला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. अंगावरची हळद वाळलेली नसताना महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आलं. आणि हे दुष्काळाचं सावट आलं असताना राहुलजींनी जो आम्हाला आदेश दिला की लोकांमध्ये जाऊन काम करा, मी हिम्मत सिंग आम्ही सगळेजण एकत्रित बसलो आणि विश्वजीतजीला म्हटलं की बाळासाहेब आता पुढचे 24-25 दिवस आपल्याला चालायचं आहे. नुकतंच ज्याचं लग्न झालंय त्या आमच्या मित्राला आम्ही सांगतो की आता महिनाभर चालायचंय, हनीमून वगैरे काही विषय नाही, आता डायरेक्ट लोकांमध्ये जाणं आणि लोकांमध्ये कामाला लागणं ही भूमिका आपल्याला घ्यायची आहे. आणि इकडं तिकडं एकही मिनिटाचा कुठलाही विषय न करता काही विषय नाही, कुठलाही आडेवेडा नाही. ते म्हटले काही हरकत नाही, माझी तयारी आहे. आणि धन्यवाद मी देऊ शकतो आमच्या एका माऊलीला, आमच्या वहिनींना, की त्यांनी सुद्धा या गोष्टीला परवानगी दिली की लग्नानंतर 1 महिन्यामध्ये ती माऊली परवानगी देते. जिच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल आहे ती म्हणते रिमोट कंट्रोलच्या बॅटऱ्या काढून घ्या आणि महिनाभर या महाराष्ट्रासाठी तुम्ही फिरायला मोकळे आहात. धन्यवाद पतंगराव कदम साहेब. सांगली आणि साताऱ्याबद्दल आम्ही बोलावं असं नाही, या सांगली आणि साताऱ्यानं या महाराष्ट्राला नेतृत्व दिलं. पदयात्रा चालत असताना आम्ही एका गावामध्ये गेलो होतो. 2000 लोकवस्तीचं ते गाव होतं. त्या गावात गेल्यानंतर सगळी वडीलधारी मंडळी तिथे उपस्थित होते. दुष्काळाच्या बाबतीमध्ये, पाणी प्रश्नाबाबतीमध्ये त्यांच्या काय भावना आहेत, त्यांना काय अडचणी आहेत, ते आम्ही सगळं त्यांच्याकडून ऐकून घेतलं. मी आणि माझ्याबरोबर एक 10-15 युथ काँग्रेसचे सहकारी होतो. आणि त्या गावात पाणी नव्हतं. त्या गावातली एकही तरुण पिढी त्या गावामध्ये नव्हती. सगळे रोजगार हमीच्या कामाला गेली होती. त्या गावात लोकांची जनावरं नव्हती. त्या गावात फार वाईट परिस्थिती मी डोळ्यांनी पाहिली. बाहेर चालत असताना एक 80 वर्षाची म्हातारी आम्हाला भेटली. आणि त्या म्हातारीने ती आमच्या जवळ चालत आली. काठी होती हातात. आमच्यातल्या 2-4 युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला विचारलं, अरे पोरांनो, एवढ्या लांब न चालत आलेला आहात, पुढं आणखी खूप लांब तुम्हाला चालायचंय. स्वतःच्या पोटा पाण्याची काळजी घ्या. माझ्या घरात 2 भाकऱ्या आहेत, तुम्हाला हव्या असतील तर त्या भाकऱ्या मी तुम्हाला देते. आजचं माझं मनोगत सुरू करण्यापूर्वी पहिलं मी त्या मातेला वंदन करतो. ही संवाद पदयात्रा आम्ही आमचे युवा नेते सन्माननीय राहुलजी गांधींच्या प्रेरणेने सुरू केली. मी त्यांची प्रेरणा का म्हणतो, कारण त्यांनी एकदा मला सांगितलं होतं की विश्वजीत, जर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं खरं दुःख समजून घ्यायचं असेल, त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचं असेल, तर त्यांच्या घरापर्यंत पोहोचा, त्यांच्या दारापर्यंत जा. आणि मग ग्रामीण भागातलं जे जीवन आहे, शेतकऱ्यांना जे दुष्काळाच्या परिस्थितीत सोसावं लागतं, ते तुम्हाला कळेल. आम्ही सगळ्यांनी ही पदयात्रा सुरू करत असताना ठरवलं की महाराष्ट्रातले जे दुष्काळग्रस्त जिल्हे, तालुके आहेत, तिथे जायचं, गावोगावी लोकांशी संवाद साधायचा आणि या दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याबाबतीत, सरकारच्या बाबतीमध्ये, जनावरांच्या छावण्या असतील, शेतीचं पाणी असेल, काय लोकांच्या अपेक्षा, काय लोकांच्या भावना आहेत, हे तिथे जाऊन आपण समजून घ्यावं. ह्या भावनेने आम्ही संवाद पदयात्रा सुरू केली. एक कवी या ठिकाणी म्हणतो की वो लोग और होते हैं, वो लोग और होते हैं जो सिर्फ गरजते हैं, वो लोग और होते हैं जो सिर्फ गरजते हैं. हम तो वो युवा है जो जमी पर जोते हैं, जमी पर जोते हैं. जमीनवर काम करणारे, जमिनीतलं उत्पादन वाढवणारं काम या ठिकाणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या कष्टाने या ठिकाणी उभारलेलं आहे. सुरुवातीलाच मी विश्वजीत कदम यांचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांनी हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम सलग 24 दिवस
महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातून पदयात्रा काढून जनतेची दुःख समजावून घेऊन तळागाळातल्या जनतेनं सुचवलेल्या उपाययोजना संकलित करून आणि हा कार्यक्रम राबवला. त्यांनी कशा प्रकारच्या एक मागणी पत्र तयार केलेलं आहे, आणखी शेवटच्या 2 दिवसानंतर ते अंतिम करून मग ते आम्हाला खानापूरला इथे या ठिकाणी देणार आहे. तिथं वीज नसेल, पाणी उचलायला तिथं डिझेल इंजिन लावायची परवानगी दिलेली. टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदार पर्यंत खाली देण्यात आलेले आहेत. जनावरांच्या छावण्याबद्दल आज राज्यामध्ये एकूण जर परिस्थिती पाहिली तर आज 2136 गावामध्ये टँकर चालू होते. आतापर्यंत आपण जवळजवळ 415 कोटी रुपये टँकरवर खर्च केलेले आहेत. अजून 4 महिने किती पैसे लागतील, कितीही पैसे लागले तरी टँकर कमी पडून दिले जाणार नाही.